बुऱ्हाणपूरवर टाकलेला छापा, रेड होती ती छापा. हॉलिवूड लेवलचं VFX नसेल पण हिंदीपेक्षा बेटर आहे. इंटरवलपर्यंत तर कुठलीही मोहीम सुरूच होत नाही. आज मी मूवी बघायला गेलेले सकाळी मी सोडून फक्त अजून एक व्यक्ती होता पूर्ण थिएटरमध्ये माझ्याबरोबर मूवी बघायला. ट्रेलर आणि गाण्यावरून हे तर अपेक्षित होतं की राज्याभिषेकाच्या आधीचं पॉलिटिक्स जास्त दाखवलं गेलं नाही आहे, जे खरं आहे. मूवीची सुरुवात शंभूराजांच्या राज्याभिषेकापासून होते. चित्रपटाला जायच्या आधी मी दिग्पाल सर आणि भूषण सरांचा कुठलाच इंटरव्ह्यू बघितला नव्हता. मला वाटलेलं की संभाजी महाराजांचा हा मूवी शिवाजी महाराजांच्या अष्टकातल्या मूवीतला एक मूवी असावा, पण तसं नाहीये. संभाजी राजांवरती सुद्धा स्वतंत्र असे 3 सिनेमे दिग्पाल सर आपल्यासाठी घेऊन येणार आहेत. शिवरायांच्या अष्टकामध्ये थोडा क्रिएटिव्ह ब्रेक म्हणून त्यांनी हा सिनेमा आत्ता रिलीज केलाय. शंभूराजांचं कर्तृत्व, शौर्य, धाडस आणि त्यांनी केलेल्या सफल मोहिमा ह्यांवरतीच चित्रपट फोकस्ड आहे. भूषण पाटील ज्यांनी शंभूराजांची भूमिका साकारली आहे त्यांची ॲक्टिंग उत्तम आहे. जे पण त्यांना स्टंट्स मिळालेत ते खूप छान प्रकारे त्यांनी केलेत. वाघाची हत्या ह्या सीनमध्ये वाघासाठी आणि आगीचे पण काही सीन आहेत, तर आगीसाठी पण काही ठिकाणी VFXचा उपयोग झाला आहे, पण ते असं ऑड म्हणजे खटकतं किंवा चुकीचं VFX रेंडर झालं आहे असं वाटतं, तर असं नाही वाटत. हॉलिवूड लेवलचं VFX नसेल पण हिंदीपेक्षा बेटर आहे. या सिनेमात आपल्याला शंभूराजांचं अख्खं आयुष्य बघायला मिळेल असं एक्सपेक्टेशन ठेवून जाऊ नका. इंटरवलपर्यंत तर कुठलीही मोहीम सुरूच होत नाही. इंटरवलपर्यंत त्यांनी पूर्ण वेळ कॉन्टेक्स्ट मांडण्यामध्ये वाया घालवला आहे. राज्याभिषेकाच्या आधी शंभूराजे कसे होते ह्याच्या 2-3 सीन्स आपल्याला इंटरवलच्या आधीपर्यंत दाखवले जातात आणि इंटरवल नंतर ॲक्च्युअल मोहीम आणि सगळं राजकारण त्यावेळेचं ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात होते. मूवीचा पूर्ण फोकस औरंगजेबाचा मुलगा अकबर ह्याला संभाजीराजांनी जे शरण दिलेलं ते आणि बुऱ्हाणपूरवर टाकलेला छापा या 2च गोष्टी ह्या मूवीमध्ये कव्हर करण्यात आलेल्या आहेत. सो त्यामुळे मूवी थोडी स्लो होते, पण कुठेही असा बोर होतंय किंवा इंटरेस्ट जातोय असं वाटत नाही. राज्याभिषेकाच्या आधीचं पॉलिटिक्स आणि राज्याभिषेकानंतर सुद्धा पंतमंडळींमध्ये झालेलं जे पॉलिटिक्स आहे ते जास्त दाखवलं गेलं नाहीये. सोयरा राणीसाहेबांना सुद्धा एकदा राज्याभिषेकाच्या गाण्यामध्ये दाखवलं गेलंय. शंभूराजांच्या बाकीच्या आया, राजाराम राजे, तारा राणीसाहेब यांना अजिबात स्क्रीन टाइम दिला गेलेला नाहीये. बेसिकली नातलग आणि इंटरनल पॉलिटिक्स याला जितकं लांब ठेवता येईल तितकं लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय या मूवीपासून किंवा संभाजीराजांपासून. मूवीचा रनिंग टाइम 2 तास 30 मिनिटाचा आहे आणि ह्याच्यामध्ये 2 ते 3च गाणी आहेत. त्याच्यामध्ये इंटरवल नंतर ॲक्च्युअल फायटिंग आणि स्टोरीला सुरुवात होते. अशा मूवीमध्ये अजून गाणी ॲड करून मूवीला जास्त खेचू शकले असते, पण नाही खेचले, सो ती एक चांगली गोष्ट आहे. या चित्रपटातली सगळीच कॅरेक्टर्स खूप नवीन आहेत. ह्या लोकांना घेऊन आधी कुठलाच मूवी प्रदर्शित झाला नाही आहे, त्यामुळे ह्यांच्या कॅरेक्टर्सना डेव्हलप व्हायला तितका जास्त वेळ मिळाला नाही आहे. त्यामुळे थिएटर्समध्ये लोकांची गर्दी कमी होती. आज मी मूवी बघायला गेलेले सकाळी मी सोडून फक्त अजून एक व्यक्ती होता पूर्ण थिएटरमध्ये माझ्याबरोबर मूवी बघायला. दिग्पाल सर हे स्वतः खूप फेमस डिरेक्टर आहेत. सो माझी अशी अपेक्षा होती किंवा मला असं वाटलेलं की फक्त त्यांच्या नावावरती सुद्धा तिकीटं विकली जाऊ शकतात, जरी फेमस किंवा आता पॉप्युलर झालेले चेहरे मूवीमध्ये नसतील तरी. पण माझा समज जरा चुकीचा ठरला. मूवीची लेंथ अजून छोटी करता आली असती. बऱ्याच ठिकाणी कॉन्टेक्स्ट दाखवण्यासाठी मूवीला खूप खेचण्यात आलंय. अजून 2 सिनेमे जर संभाजी महाराजांवरती येत असतील तर ह्या मूवीला छोटं ठेवायला काहीच हरकत नव्हती. उगाच मध्ये मध्ये संभाजी महाराजांचा आवाज असा बॅटमॅन सारखा घोगरा करण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येक वेळीच एखादा मनुष्य घोगऱ्या किंवा हेवी आवाजात बोलतो असं नाहीये. राग आलेला असताना, चिडलेले असताना बोललं गोष्ट वेगळी, पण एव्हरी सीनमध्ये आणि एव्हरी डायलॉगमध्ये हेवी आणि घोगरा आवाज
करायची गरज मला वाटली नाही. दिग्दर्शकाने खूप जास्त चांगला अभ्यास केला असल्यामुळे मे बी पॉसिबिलिटी आहे की त्यांचा आवाजच तसा असेल, हेवी वगैरे, म्हणून त्यांनी ते इनबिल्ट केलं कॅरेक्टरमध्ये. मला ते ऑड वाटलं. बाकी मूवी चांगला आहे, वन टाइम वॉच आहे, नक्की जाऊन बघू शकता. तुम्हाला माहीत असेलच पण संभाजी महाराजांबद्दल अजून एक फॅक्ट सांगते. शिवरायांना त्यांच्या जन्मापासूनच खूप चिंता होती शंभूराजांची की त्यांचे शत्रू हे बाहेरचे होते, घराच्या बाहेरचे. पण शंभूराजांचे जे शत्रू होतील पुढे ते घरातलीच, त्यांचीच जवळची मंडळी असणार होती ज्यांच्याशी त्यांना फाईट करायचं होतं. बाहेरच्या शत्रूंशी लढणं खूप सोपं असतं स्वतःच्या घरच्या शत्रूंशी लढण्यापेक्षा. सो हे शिवाजीराजांना खूप आधीपासून माहीत होतं. त्यांना खूप काळजी असायची की कोण असेल तो ज्यामुळे माझ्या शंभू बाळाला नुकसान होऊ शकतं. येत्या सोमवारी शिवजयंती येतेच आहे, ती साजरी करण्याची उत्तम संधी आहे. शिवाजी महाराजांबद्दल नाही पण शिवरायांच्या छाव्याच्या पराक्रमाबद्दल तर एक सिनेमा बघूच शकतो आपण त्या दिवशी. बाकी तुम्हाला मूवी कसा वाटला ते मला खाली कमेंट्समध्ये सांगा. आणि हा रिव्ह्यू जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून अशा व्हिडिओजसाठी नोटिफिकेशन आयकॉनवरती पण क्लिक करा. थँक्यू. बाय.